हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, बहुजन कल्याण विभाग जो आहे त्याच्यामध्ये अपकमिंग वेकन्सीज येणार आहेत आणि त्याच्यासाठी ग्रुप सी आणि ग्रुप डी मधल्या बऱ्याच पदांना जी आहे मंजुरी मिळालेली आहे। तर एकूण जी काही मंजूर पदं आहेत ती 813 आहेत। मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या संवर्गातली ही पदं आहेत, तुमची वेतन श्रेणी त्यासाठी काय असणार आहे आणि किती वेकन्सीज येणार आहेत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जाहिरात कधीपर्यंत येणार आहे या विभागांतर्गत हे देखील जाणून घ्यायचं आहे। ठीक आहे, ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। मग त्याच्यामध्ये एएनएम जेएनएम आहे, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, तसेच अंगणवाडी, नेट सेट, टीईटी या सर्वांसाठी या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा जो पण सिलेबस असणार आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला टेस्ट सिरीज जे आहेत बॅच सोबतच प्रोव्हाइड केले जातात, त्या तुम्हाला सेपरेटली परचेस करण्याची गरज नाही। आणि बरेच स्टुडंट्स जे आहेत जॉब प्रोफेशनल्स आहेत, म्हणजे जॉब करून प्रिपरेशन जे आहेत ते करत आहेत, मग त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस जे आहेत त्या देखील अवेलेबल आहेत। तुम्ही तुमच्या टाइमच्या अकॉर्डिंगली लेक्चर्स जे आहेत ते पाहू शकता। ठीक आहे, आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे, कॉन्टॅक्ट करू शकता। 8010457760 हा नंबर आहे। ठीक, तर आता आपण जाणून घेणार आहोत की हा जो बहुजन कल्याण विभाग आहे त्याच्यामध्ये कोणत्या पदांना मंजुरी मिळालेली आहे आणि एकूण किती पदं जी आहेत ती रिक्त आहेत। ठीक आहे, तर पहा, याच्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी याच्यामधली बरीचशी पदं जी आहेत ती रिक्त आहेत। जवळपास 30 संवर्गातली ही पदं आहेत आणि 813 एकूण वेकन्सीज ज्या आहेत त्या येणार आहेत। मग याच्यामध्ये बघा, जे काही ग्रुप सी आणि डी मधली महत्वाची पदं आहेत ती आपण जाणून घेणार आहोत। याच्यामध्ये ग्रुप बी ची पण पोस्ट आहेत। ठीक आहे, तर बघा, लघुलेखक उच्च श्रेणी हे एक पद आहे। S15 तुम्हाला सॅलरी स्केल जी बेसिक स्केल आहे तो आहे, त्याच्यासाठी लघुलेखक उच्च श्रेणी याची 2 पदं आहेत। वरिष्ठ निरीक्षक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग याच्यामध्ये वरिष्ठ निरीक्षकची 8 पदं आहेत। त्याच्यानंतर सर्वात जास्त पदं जी आहेत निरीक्षक या पदासाठी आहेत। तर निरीक्षक या पदासाठी एकूण 124 पदं जी आहेत ती रिक्त आहेत। ठीक आहे, वरिष्ठ लिपिक यांची 41 पदं रिक्त आहेत। त्यानंतर कनिष्ठ लिपिक जे आहेत त्यांची 98 पदं जी आहेत एकूण ती रिक्त आहेत। ठीक आहे, त्यानंतर आहेत वाहन चालक याची पण 45 म्हणजे 45 पदं जी आहेत ती एकूण रिक्त आहेत। त्याच्यानंतर जे आहेत वरिष्ठ तंत्रज्ञ यांची देखील पदं रिक्त आहेत। संगणक ऑपरेटर जे आहेत त्यांच्यासाठी पण पदं जी आहेत ती रिक्त आहेत, 122 पदं रिक्त आहेत। शिपाई याच्यासाठी देखील 96 पदं जी आहेत ती रिक्त आहेत। अशा पद्धतीने ग्रुप सी आणि लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ निरीक्षक, कनिष्ठ निरीक्षक या सर्व पदांसाठी जे आहेत या अपकमिंग वेकन्सीज ज्या आहेत ग्रुप सी आणि डी मध्ये येणार आहेत। बाकी ग्रुप बी चे जे पोस्ट आहेत त्याच्यामध्ये शिक्षण अधिकारी आहे, प्रकल्प अधिकारी आहे, संशोधक अधिकारी आहे, सहाय्यक संचालक वर्ग 1 यासारखी देखील पदं यामध्ये असणार आहेत। ठीक आहे, म्हणजे ग्रुप बी, सी आणि डी या सर्वांसाठी पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत। एकूण मंजूर झालेली जी पदं आहेत ती 813 पदं मंजूर झालेली आहेत। आता 813 पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि मंजूर आहेत। तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग जो आहे त्याच्या अंतर्गत या 813 पदांसाठी वेकन्सीज ज्या आहेत आपण एक्सपेक्ट करू शकतो की डिसेंबर एंड पर्यंत येऊन जातील। आणि त्यासाठी जर तुम्ही ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये कुठल्या पोस्टला टार्गेट करत असाल तर त्याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या ज्या काही न्यू बॅचेस आहेत त्या सुरू झाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत प्रोव्हाइड केले जातात। बॅच रिगार्डिंग तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवर। ठीक आहे, पहा, या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।